नमस्कार. 2016 या सरत्या वर्षातल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय घटनांचा धावता आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. या वर्षात राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा अनेक विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्यात. त्यातील काही दूरगामी परिणाम करणाऱ्या ठळक घटनाक्रमांवर आजच्या आपल्या कार्यक्रमात एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत. सुरुवातीला यंदाच्या वर्षातल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर नजर टाकूया. उत्तर कोरियानं केलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी, भारतासह अफगाणिस्तान, बेल्जियम, इराक, फ्रान्स आदी देशांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी साऱ्या जगाला हादरा दिला. ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटसाठी झालेलं सार्वमत आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची निवडणूक लक्षवेधी ठरली, तर जागतिक दहशतवादाचा आणि वैश्विक आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्स, बिमटेक्स, ब्रिक्स व्यापारी मेळा, हार्ट ऑफ एशिया यासारख्या भारतात झालेल्या तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या परिषदांमधली सर्व देशांची सहमती दिलासा देणारी ठरली. अशा या महत्त्वपूर्ण घडामोडींवर एक दृष्टिक्षेप. उत्तर कोरियानं 6 जानेवारीला अणुबॉम्बपेक्षा विनाशकारी असलेल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली. या चाचणीमुळे उत्तर कोरिया लगतच्या भागांमध्ये 5.1 रिक्टर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या आततायी कृत्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाकडून उत्तर कोरियावर टीकेची झोड उठवली गेली. बेल्जियममध्ये 22 मार्चची सकाळ जगाला हादरा देणारी ठरली. ब्रुसेल्स विमानतळावर लागोपाठ झालेले 2 आणि लगेचच मालबिक मेट्रो स्थानकात झालेल्या 3ऱ्या बॉम्बस्फोटात 28 जणांचा बळी गेला, तर 85 जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी घडवलेले हे स्फोट इतके भीषण होते की विमानतळावर धुराचं साम्राज्य पसरलं. अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, तर काही ठिकाणी लाद्याही उखडल्या गेल्या. हवामान बदलासंदर्भातल्या ऐतिहासिक पॅरिस करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय भारतानं 22 एप्रिलला जाहीर केला. त्यानुसार जुलैमध्ये भारतानं या करारावर स्वाक्षरी करून तो संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांकडे सुपूर्द केला. 55% हरितगृह वायूचं उत्सर्जन करणाऱ्या किमान 55 देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर 4 नोव्हेंबरपासून हा करार आंतरराष्ट्रीय पातळीवर लागू करण्यात आला. ब्रेक्झिट अर्थात युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर ब्रिटनच्या जनतेनं शिक्कामोर्तब केलं. सरकारनं या संदर्भात घेतलेल्या सार्वमतावर 52% जनतेनं युरोपीय संघातून बाहेर पडण्याला अनुकूलता दर्शवली. या संपूर्ण प्रक्रियेला 2 वर्षांचा कालावधी लागणार असला तरी ब्रेक्झिटच्या निर्णयाचा फटका ब्रिटन आणि युरोपसह जगातल्या अनेक देशांना बसण्याची शक्यता आहे. सार्वमताच्या निर्णयानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 13 जुलै 2016 रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे विराजमान झाल्या. 3 जुलै रोजी इराकची राजधानी बगदाद या शहरातल्या अत्यंत वर्दळीच्या बाजार परिसरात इसिसनं घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात 75 जणांचा बळी गेला, तर 130 जण जखमी झाले. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात सुटीच्या दिवशी होणारी खरेदीची गर्दी लक्षात घेऊन या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. फ्रान्समधल्या नीस शहरात 15 जुलैला राष्ट्रीय दिनानिमित्त सुरू असलेल्या कवायतींमध्ये दहशतवाद्यांनी भरधाव ट्रक घुसवल्यामुळे 84 जण जागीच ठार, तर अनेक जण जखमी झाले. दहशतवाद्यांच्या याची मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी 8 नोव्हेंबरला झालेल्या उत्कंठावर्धक आणि अटीतटीच्या लढतीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा 276 विरुद्ध 218 मतांनी पराभव केला. ट्रम्प हे अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून लवकरच पदभार स्वीकारतील. आंतरराष्ट्रीय समस्या बनलेल्या दहशतवादाचं उच्चाटन आणि वैश्विक आर्थिक आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं उपाययोजनांवर चर्चा करण्याच्या दृष्टीनं गोव्यात 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी ब्रिक्स शिखर परिषद, ब्रिक्स आर्थिक परिषद आणि बिमस्टेक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष ब्रिक्स परिषदांमध्ये सहभागी झाले. दहशतवादाविरोधात सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन ठोस कृती करण्यावर ब्रिक्स परिषदेत सहमती झाली. परस्परांमधला व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ करून आर्थिक सहकार्याद्वारे वैश्विक आर्थिक आव्हानांचा सामना करण्याची गरज ब्रिक्स आर्थिक परिषदेत व्यक्त करण्यात आली. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, त्यांना पाठिंबा आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्या राष्ट्रांविरोधात कठोर पावलं उचलण्याचा निर्णय बिमस्टेक परिषदेत घेण्यात आला. बिमस्टेक परिषदेला ब्रिक्स राष्ट्रांसह बांगलादेश, म्यानमार,
श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेपूर्वी नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर ब्रिक्स व्यापार मेळावा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात ब्रिक्स राष्ट्रांमधल्या हवाई क्षेत्र, कृषी प्रक्रिया, वाहन उद्योग, आरोग्य, औषध निर्मिती, रेल्वे, पर्यटन अशा 20 क्षेत्रांमधल्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. सदस्य देशांमधल्या उद्योजकांना एकत्र आणून 5ही देशांमधले व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्याचा या व्यापारी मेळाव्याचा उद्देश होता. या दृष्टीनं 5ही देशांच्या व्यापार मंत्र्यांची परिषदही नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. अमृतसर इथं 3 आणि 4 डिसेंबरला हार्ट ऑफ एशिया या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. दहशतवाद आणि विशेषतः अफगाणिस्तानला भेडसावणारी दहशतवादाची समस्या हा या परिषदेतला प्रमुख मुद्दा होता. भारत, चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तानसह 14 देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि परिषदेला पाठिंबा देणाऱ्या 17 देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी होते. परिषदेच्या अखेरीस अमृतसर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. शांतता आणि स्थैर्याला खीळ घालणाऱ्या दहशतवादाला प्रतिबंध करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आली. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसंच सुरक्षेसाठी त्या देशाला आर्थिक स्थैर्य आणि गतिमान विकास यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याच्या आवश्यकतेवर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला. अफगाण जनतेच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी भारत देत असलेलं सहकार्य यापुढेही चालू राहील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत दिली. देशातल्या औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या मेक इन इंडिया उपक्रमाची वाटचाल, दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी विनामूल्य देणारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, गरीब कल्याण योजना, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणाऱ्या लकी ग्राहक आणि डिजिधन योजना या यंदा सुरू झालेल्या महत्त्वाच्या योजना. देशातल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेला 7वा वेतन आयोग, कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या संचाचं कार्यान्वयन, वस्तू आणि सेवा कराला संसदेनं दिलेली मंजुरी देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं आश्वासक ठरलेली घटना आहे. 8 नोव्हेंबरला उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा पंतप्रधानांनी जाहीर केलेला निर्णय धाडसी, क्रांतिकारी आणि साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. या सर्व घडामोडींवर आमचा एक दृष्टिक्षेप. देशातल्या औद्योगिक उत्पादन क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी या दृष्टीनं मुंबईत 13 फेब्रुवारीपासून मेक इन इंडिया सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सप्ताहाचं उद्घाटन केलं. यावेळी स्वीडन आणि फिनलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. राज्यातल्या कृषी आणि उद्योग क्षेत्राला चालना देणाऱ्या 3 सामंजस्य करारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्वाक्षऱ्या केल्या. यात विदर्भातल्या संत्र आणि कापूस उत्पादकांसाठी आणि ऊर्जा क्षेत्रासाठीच्या करारांचा समावेश होता. दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या महिलांसाठी स्वयंपाकाच्या गॅससाठी LPG जोडणी देणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे या कामगार दिनी करण्यात आला. चुलीवर स्वयंपाक करताना धुरापासून होणाऱ्या त्रासातून महिलांना मुक्त करणाऱ्या या योजनेचा लाभ देशातल्या 5 कोटी कुटुंबांना मिळणार आहे. ही गॅस जोडणी कोणत्याही सुरक्षा ठेवीशिवाय देण्यात येणार असून सिलेंडरवर मिळणारं अनुदान महिलांच्या जनधन खात्यात जमा होणार आहे. येत्या 3 वर्षात पूर्ण करण्यात येणाऱ्या या योजनेसाठी 8,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासंबंधीची अधिसूचना केंद्र सरकारनं 26 जुलैला प्रसिद्ध केली. नव्या शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावानं अंमलात आल्या असून 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 52 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ आणि पदोन्नतीला त्यांच्या कामाच्या गुणवत्तेशी जोडलं जावं ही वेतन आयोगाची शिफारस केंद्र सरकारनं स्वीकारली आहे. तमिळनाडूमधल्या कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा 1000 मेगावॉट वीज निर्मितीचा पहिला संच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 10 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्राला अर्पण केला. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत जयललिता चेन्नईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. स्वच्छ ऊर्जा देणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पांची मालिका निर्माण करण्याचा उभय देशांचा विचार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. देशाच्या अप्रत्यक्ष करप्रणालीत मोठे फेरबदल सुचवणाऱ्या GST अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 8 सप्टेंबरला स्वाक्षरी केली.
त्यामुळे या कर प्रणालीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून आता प्रस्तावित कर पद्धतीचे दर, नियम आणि निकष ठरवण्याचं काम जीएसटी परिषदेतर्फे सुरू झालं आहे. आगामी आर्थिक वर्षात ही नवी कर प्रणाली लागू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. देशातला भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवादी कारवायांना पुरवण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीला लगाम घालण्यासाठी चलनात असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला रात्री जाहीर केला. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर 500 आणि 2000 रुपये मूल्याच्या नव्या नोटा 10 नोव्हेंबरपासून चलनात येत असल्याची माहिती केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दडवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणखी एक संधी म्हणून केंद्रानं 17 डिसेंबरपासून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार काळा पैसा जाहीर करणाऱ्यांवर 50% कर आकारला जाणार आहे. उर्वरित 50%पैकी निम्मी रक्कम 4 वर्षांसाठी बँकेत बिनव्याजी ठेवण्यात येणार असून या योजनेतून जमा होणाऱ्या पैशातून गरीब कल्याण योजनेसाठी निधी दिला जाणार आहे. काळा पैसा जाहीर करण्याच्या योजनेतील सर्व तपशील गोपनीय ठेवला जाणार असून ही योजना 31 मार्च 2017 पर्यंत चालू राहणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून भीम या नव्या मोबाईल ॲपचा प्रारंभ 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करता येणार आहे. विशेष म्हणजे इंटरनेटशिवाय हे ॲप वापरता येणार आहे. या ॲपच्या सहाय्यानं पैशाच्या देवघेवीचे व्यवहार, खरेदी केल्यानंतर बिल देणं, करांचा भरणा करणं, चित्रपट नाटकाची तिकीटं काढणं शक्य होणार आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या दुर्दैवी निधनानं रिक्त झालेली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आणि त्यावरून पीडीपी आणि भाजपात झालेली रस्सीखेच पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि आसाम या 5 राज्यात झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुका राजकीय पातळीवर महत्त्वाच्या ठरल्या. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुतणे माजी खासदार पंकज भुजबळ यांना झालेली अटक, तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या पुण्यातल्या कथित भूमी घोटाळ्याचे आरोप यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झालेल्या राज्यातल्या बहुतांश नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका याबाबतच्या बातम्यांवर टाकूया एक दृष्टिक्षेप. जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीडीपीच्या नेतेपदी मेहबूबा मुफ्ती यांची एकमतानं निवड करण्यात आली. जम्मू काश्मीरच्या 13व्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 4 एप्रिलला पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या नियुक्तीमुळे मेहबूबा मुफ्ती या जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. सरत्या वर्षात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुका अनेकांचं राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या होत्या. त्यात अपेक्षेनुरूपच निकाल लागले. 23 मे रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांचा शपथविधी झाला. त्या 6व्यांदा तर सलग दुसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. मात्र प्रदीर्घ आजारानं 5 डिसेंबरला त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर ओ पन्नीरसेल्वम यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते सर्वानंद सोनोवाल यांनी 24 मे रोजी शपथ घेतली. केरळच्या मुख्यमंत्रीपदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पी विजयन यांची एकमतानं निवड झाली. त्यांनी 25 मे रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पुडुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही नारायणसामी यांनी 26 मे रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी 27 मे रोजी शपथ घेतली. त्या सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनासह अनेक बांधकाम कंत्राटांमध्ये पैशांचा अपहार केल्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात सक्त वसुली संचालनालयानं दाखल केलेल्या खटल्यांमुळे त्यांची रवानगी तुरुंगात झाली. छगन भुजबळांसह त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना देखील ईडीनं ताब्यात घेऊन खटले भरले.
गेल्या वर्षभरात सक्तवसुली संचालनालयानं भुजबळ यांच्या अनेक मालमत्तांवर छापे घालून चौकशी केली असून त्यातल्या काही मालमत्ता सील करण्यात आल्या. भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांचा भडीमार झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अखेर मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. पुण्याजवळ भोसरी इथल्या जमीन खरेदी प्रकरणात आपल्या राजकीय पदाचा केलेला गैरवापर या आरोपांसाठी कारणीभूत ठरला. या आरोपांमुळे खडसे वादाच्या भोवऱ्यात सापडले. खडसे महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्ध विकास आणि मत्स्यपालन खात्यांचे मंत्री होते. 4 जून रोजी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. आपल्यावरचे सर्व आरोप तथ्यहीन असून या आरोपांची चौकशी होऊन आपलं निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत कोणतंही पद स्वीकारणार नाही असं त्यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केलं. या वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात राज्यात बहुतांश नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. स्थानिक पातळीवर प्रभाव ठेवणाऱ्या प्रस्थापित नेत्यांबरोबरच राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या या निवडणुकीत सर्वांनीच निर्णायक लढती दिल्या. स्थानिक राजकारणावरची पकड मजबूत करत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक नगराध्यक्ष पद जिंकत विजयाची घोडदौड कायम ठेवली. तर पाठोपाठ सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत काँग्रेस पक्षानंही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद एका पक्षाकडे तर नगरपालिकेची सत्ता दुसऱ्या पक्षाकडे अशी प्रचंड विरोधाभासी स्थिती अनेक नगर परिषदांमध्ये निर्माण झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चालू वर्षात अंतराळ संशोधनात मोठं यश संपादन करत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कार्यसिद्धी केली. इस्रोच्या या यशामुळे भारतानं जगात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे अंतराळ संशोधनात आघाडीवर असणाऱ्या अनेक मोठ्या राष्ट्रांच्या पंक्तीत भारत आता पोहोचला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDOनं भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवत भारतीय सैन्याला ताकद दिली आहे. या विज्ञान संशोधन क्षेत्रातील भारताच्या गरुड भरारीच्या उंचावणाऱ्या आलेखावर हा एक दृष्टिक्षेप. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं भारताच्या 6व्या दिशादर्शक उपग्रहाचं प्रक्षेपण 10 मार्चला श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून केलं. या उपग्रहात बसवलेल्या स्वयंचलित घड्याळामुळे वेळ आणि ठिकाणांची अचूक माहिती उपलब्ध होते. 1,500 किलोमीटर्स क्षेत्रात योग्य दिशा दाखवण्याचं काम हा उपग्रह करतोय. भारताच्या दिशादर्शक मालिकेतल्या 7व्या आणि अखेरच्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण 28 एप्रिलला श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ केंद्रातून करण्यात आलं. या 7 उपग्रहांच्या मालिकेमुळे दिशादर्शक उपग्रह क्षेत्रात भारतानं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या पहिल्या भारतीय स्पेस शटल अर्थात प्रक्षेपण यानानं 23 मे रोजी अंतराळात झेप घेतली. उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित करून वातावरणाच्या स्तरात परत येण्याच्या उद्देशानं या यानाची रचना करण्यात आली आहे. या प्रक्षेपण यानाची पूर्ण विकसित आवृत्ती तयार व्हायला आणखी 10 ते 15 वर्ष लागू शकते. मात्र असं यान तयार करण्यात यश मिळालं तर अवकाशात पोहोचण्याचा खर्च 10 पटीनं कमी होऊ शकेल. या दृष्टीनं इस्रोचं हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण मानलं जातं. भारतीय अंतराळ संशोधन केंद्रानं 22 जूनला एकाच वेळी 20 उपग्रहांचं प्रक्षेपण करून इतिहास घडवला. यात 3 भारतीय तर 17 परदेशी उपग्रहांचा समावेश आहे. यात पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भारतीय बनावटीच्या स्वयं या उपग्रहाचा समावेश आहे. यात भारताच्या कार्टासेट मालिकेतल्या उपग्रहासह अन्य 19 सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म उपग्रहांचा समावेश आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं 28 ऑगस्टला स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी घेऊन अद्ययावत तंत्रज्ञान अवगत असलेल्या निवडक राष्ट्रांच्या पंक्तीत स्थान मिळवलं. इस्रोनं 8 सप्टेंबरला हवामान विषयक इन्सॅट 3DR या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. या उपग्रहाच्या माध्यमातून तटरक्षक दल, हवाई प्राधिकरण, संरक्षण सेवा, नौवहन सेवा आदींना हवामानासंदर्भात उपयुक्त माहिती मिळू शकेल. 10 वर्ष कार्यरत राहणाऱ्या या उपग्रहाद्वारे वस्ती नसलेल्या दुर्गम भागातूनही हवामानाचा अंदाज मिळू शकणार आहे. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं 26 सप्टेंबरला 8 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करत हे सर्व उपग्रह एकाच वेळी 2 वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थापित करण्याचा इतिहास घडवला. या 8 उपग्रहांमध्ये मुंबई IITतल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहाचा समावेश आहे. यावेळी अमेरिका, कॅनडा, अल्जेरियासह एकूण 5 देशांचे उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आले. भारताच्या GSAT-18 या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं प्रक्षेपण 6 ऑक्टोबरला फ्रेंच गायानामधल्या कौरू प्रक्षेपण तळावरून करण्यात आलं.
इस्रोनं तयार केलेला हा उपग्रह देशात विविध दळणवळण सुविधा उपलब्ध करणार आहे। यामुळे इस्रोच्या सध्या कार्यरत असलेल्या उपग्रहांच्या ताफ्याला बळकटी मिळणार आहे। दूरसंवेदी माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रिसॉर्ससॅट 2A या उपग्रहाचं प्रक्षेपण 7 डिसेंबरला श्रीहरिकोटा इथल्या तळावरून करण्यात आलं। भूगर्भाखालच्या संसाधनांचा शोध घेण्यामध्ये हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 18 मे रोजी घेण्यात आली। 1 टन वजनापर्यंत युद्धसामग्री वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे क्षेपणास्त्र 350 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतं। 2003 पासून पृथ्वी 2 भारतीय लष्करात कार्यरत आहे। जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या बराक 8 या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 30 जूनला ओदिशाच्या किनारपट्टीजवळ घेण्यात आली। एका फिरत्या लॉन्चद्वारे हे क्षेपणास्त्र आकाशात झेपावलं आणि हवेतल्या लक्ष्याचा वेध घेऊन परत माघारी परतलं। संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं अशा प्रकारची 100 क्षेपणास्त्र तयार करण्याची क्षमता विकसित केली आहे। स्वदेशी बनावटीचं तेजस हे लढाऊ विमान 1 जुलैला हवाई दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आलं। एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडू शकणारं तेजस हे जगातलं सर्वात लहान आणि हलकं सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं 2 तेजस विमानं हवाई दलाला दिली असून पुढील वर्षअखेरपर्यंत अशी आणखी 14 विमानं हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत। पश्चिम किनारपट्टीसह सागरी सीमेवर टेहळणी करण्यासाठी सारथी या स्वदेशी बनावटीच्या टेहळणी नौकेचं जलावतरण 9 सप्टेंबरला गोव्यात करण्यात आलं। 23 सागरी मैल वेगानं धावणाऱ्या या नौकेत अत्याधुनिक दिशादर्शक आणि संवाद यंत्रणा उपलब्ध असून ही नौका एका वेळी हलकं हेलिकॉप्टर आणि 5 अतिजलद छोट्या नौका घेऊन प्रवास करू शकते। मार्मुगाव ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र विनाशिका 17 सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करून भारतानं मेक इन इंडियाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं। या विनाशिकेवर विविध लक्ष्यी रडार यंत्रणा सज्ज असून अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री बसवण्यात आली आहे। जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 5000 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय अग्नी 5 या क्षेपणास्त्राची 26 डिसेंबरला यशस्वी चाचणी घेण्यात आली। अग्नि 5 या क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्या झाल्यानंतर त्याचा लष्करात समावेश करण्यात येईल। त्यानंतर आंतरखंडीय बॅलिस्टिक म्हणजे 5000 ते 5500 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या क्षेपणास्त्रधारी अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड या देशांच्या पंक्तीत बसण्याचा मान भारताला मिळणार आहे। पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ले आणि सरहद्दीवर पाकिस्तानी सैन्यानं अनेक वेळा केलेल्या शस्त्रसंधी कराराच्या भंगामुळे भारतीय लष्कराच्या अनेक जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं। या जवानांच्या बलिदानामुळे संरक्षण दलाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे। वर्षाच्या प्रारंभालाच पठाणकोट हवाई तळावर दहशतवादी हल्ला आणि काश्मीरमधल्या उरी इथल्या लष्करी केंद्रावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला देशाच्या स्वाभिमानावर आघात करणारा ठरला। त्यानंतर मात्र भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांच्या केंद्रांना उद्ध्वस्त करत हिशेब चुकता केला आणि पाकिस्तानला चांगलीच चपराक दिली। या संबंधातल्या बातम्यांवर हा दृष्टिक्षेप। यंदाच्या वर्षाची सुरुवात ही पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं झाली। 2 जानेवारीच्या पहाटे लष्करी गणवेशात आलेल्या 5 दहशतवाद्यांनी या तळावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला। सुमारे 5 तास चाललेल्या या चकमकीत सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। मात्र यावेळी 2 सुरक्षा रक्षक आणि एका कमांडोला हौतात्म्य पत्करावं लागलं तर 6 जवान जखमी झाले। या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं 19 डिसेंबर रोजी आरोपपत्र दाखल केलं असून त्यात जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूदसह 3 दहशतवाद्यांची नावं समाविष्ट करण्यात आली आहेत। पठाणकोट हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानमधल्या मझार ए शरीफ शहरातल्या भारतीय दूतावासावर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। या बंदूकधाऱ्यांनी दूतावासात शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र आयटीबीपी आणि अफगाण पोलिसांच्या जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला। या कारवाईत 4 पैकी 2 हल्लेखोर ठार झाले। काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथल्या लष्करी मुख्यालयावर 18 सप्टेंबरला पहाटे दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला चढवला। यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत लष्करानं 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला, मात्र या चकमकीत 18 शूर जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं तर अन्य 18 जवान जखमी झाले। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला केला होता। या हल्ल्यात महाराष्ट्राच्या 4 सुपुत्रांना वीरमरण आलं।
उरी लष्करी तळावर 18 सप्टेंबरला झालेल्या हल्ल्यानंतर भारतात आणखी हल्ले करण्याच्या इराद्यानं उरी भागातूनच भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 10 दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी ठार केलं. नियंत्रण रेषेजवळून घुसखोरी करणाऱ्या या दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी शरण यायला सांगितलं. मात्र त्यांनी तुफानी गोळीबार सुरू केला असता जवानांनी चोख प्रत्युत्तर देत त्यांचा खात्मा केला. 28 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या 7 दहशतवादी तळांवर भारतीय सेनेनं सीमापार घुसून जोरदार हल्ले चढवले. या सर्जिकल स्ट्राईक अर्थात लक्ष्यभेदी हल्ल्यांमध्ये भारतीय सेनेनं 7ही तळ उद्ध्वस्त करून अनेक दहशतवाद्यांना ठार केलं. सैन्याच्या या कारवाईची केवळ देशातल्याच नव्हे तर जगभरातल्या भारतीयांनी प्रशंसा केली. गेल्या वर्षभरात जम्मू काश्मीरमधल्या सरहद्दीवर देशाचं रक्षण करताना महाराष्ट्राच्या 10 वीर सुपुत्रांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. या लढवय्या वीर जवानांना सह्याद्री वाहिनीचा सलाम. वीरों ने है प्राण गंवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. है मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो पानी. ये शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी. है मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी. जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली. जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. संगीन पे धर कर मारा, सो गए अमर बलिदानी. जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी. यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच भूकंपाच्या धक्क्यानं ईशान्य भारत हादरला, तर त्यानंतर उत्तर सियाचेनमध्ये लष्करी चौकीजवळ झालेल्या हिमस्खलनात सुरक्षा दलाचे 10 जवान गाडले गेले. राज्यातही पावसाळ्यात झालेल्या जोरदार पर्जन्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.
रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्यानं मोठी दुर्घटना घडली. तर वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या दारुगोळा भांडाराला लागलेल्या भीषण आगीत 20 जणांचा बळी गेला. या हृदयद्रावक घटनांवर हा दृष्टिक्षेप. वर्षाच्या सुरुवातीलाच 4 जानेवारीला ईशान्य भारताला भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिक्टर इतकी होती. या नैसर्गिक आपत्तीत 7 जण मृत्युमुखी पडले तर 100हून अधिक लोक जखमी झाले. या भूकंपाचा सर्वाधिक फटका मणिपूरला बसला. इम्फाळ आणि तामेंगलाँग जिल्ह्यांमध्ये अनेक इमारती कोसळल्या. अनेक इमारतींसह रस्त्यांनाही तडे पडले. या भूकंपाचे हादरे आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड या राज्यांबरोबरच बांगलादेशातही जाणवले. 2 फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा इथं सहलीसाठी आलेल्या 13 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी पुण्यातल्या अबिदा इनामदार महाविद्यालयातले होते. 3 फेब्रुवारीला उत्तर सियाचेनमधल्या हिमनदी क्षेत्रात हिमस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत मद्रास बटालियनच्या 10 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. सियाचेन इथं 19,600 फूट उंचीवर असलेल्या लष्करी चौकीजवळ हिमस्खलन होऊन हे जवान गाडले गेले. प्रतिकूल हवामान आणि हिमस्खलनाचा धोका यामुळे जवानांना शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत होते. या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या मस्करवाडी गावचे जवान सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण आलं. बर्फाखाली गाडल्या गेलेल्या या जवानांच्या शोध मोहिमेत लान्स नाईक हनुमंथप्पा हे तब्बल 6 दिवसानंतर जिवंत सापडले. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना नवी दिल्लीतल्या RR रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. अखेर 11 फेब्रुवारीला या शूर जवानानं अखेरचा श्वास घेतला. वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या केंद्रीय दारुगोळा भांडाराला लागलेल्या भीषण आगीत 2 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह 20 जण मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. दारुगोळा भांडाराची ही आग इतकी भीषण होती की आसपासच्या 15 गावातल्या नागरिकांचं काही काळ स्थलांतर करावं लागलं. सतत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि नदीला आलेला पूर आणि पाण्याचा प्रचंड वेग यामुळे रायगड जिल्ह्यातल्या महाडजवळ मुंबई गोवा महामार्गाचा सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. 2 ऑगस्टला मध्यरात्रीच्या निबिड अंधारात पूल वाहून गेला. त्यावेळी या पुलावरून जाणाऱ्या 2 ST बसेस आणि 3 खासगी गाड्याही वाहून गेल्या. या भीषण दुर्घटनेत एकूण 42 जणांचा बळी गेला. यापैकी 26 जणांचे मृतदेह हाती लागले तर अन्य 16 जणांना जलसमाधी मिळाली. दुर्घटनेतल्या 2 ST बसेस आणि एका खासगी गाडीचा सांगाडा शोध मोहिमेत सापडला. 7 ऑगस्टला ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं एक दुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा बळी गेला. हनुमान टेकडी भागातली ही इमारत महापालिकेनं धोकादायक म्हणून जाहीर केली होती. या इमारतीचं पाणी आणि वीज जोडण्या खंडित केल्या असतानाही मालकासह 3 कुटुंब तिथं राहत होती. शासनाबरोबरच प्रशासन हे देखील तितकंच महत्त्वाचं आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा. या चालू वर्षात केंद्र सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण पदांवर उच्च पदस्थांच्या नियुक्त्या केल्या. लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख, वायुदल प्रमुख यांच्यासह गुप्तचर विभाग आणि रॉ या संस्थांच्या प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. तसंच सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांची नियुक्ती ह्या प्रशासकीय महत्त्वपूर्ण बदलांवर हा एक दृष्टिक्षेप. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी 12 मे रोजी निवड झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून खासदार अनुराग ठाकूर यांची 22 मे रोजी एकमतानं निवड करण्यात आली. मंडळाच्या आजवरच्या अध्यक्षांमध्ये ते सर्वात तरुण आहेत. मंडळाच्या सचिवपदी अजय शिर्के यांची निवड करण्यात आली. पश्चिम विभागाचे नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी 31 मे रोजी देशाचे नौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. गेली 38 वर्षे नौदलात कार्यरत असलेल्या लांबा यांचा नौदल प्रमुख पदाचा कार्यकाळ 31 मे 2019 पर्यंत राहील. 18 जून 2016 हा दिवस भारतीय हवाई दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आला. या दिवशी देशाच्या इतिहासात प्रथमच 3 महिलांचा हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून समावेश करण्यात आला. भावना कांत, मोहना सिंग आणि अवनी चतुर्वेदी अशी या 3 महिला वैमानिकांची नावं आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर म्हणून डॉक्टर उर्जित पटेल यांनी 5 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला. डॉक्टर रघुराम राजन यांच्या जागी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या गुप्त वार्ता विभागाचे प्रमुख म्हणून IPS अधिकारी राजीव जैन यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यमान प्रमुख दिनेश्वर शर्मा 1 जानेवारीला निवृत्त होत आहेत. भारताचा बाह्य गुप्तवार्ता विभाग असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात रॉच्या प्रमुखपदी अनिल धसमाना यांची नियुक्ती करण्यात आली असून ते विद्यमान प्रमुख राजिंदर खन्ना यांची जागा घेतील. भारताच्या लष्कर प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची निवड करण्यात आली. सध्याचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग सुहाग आज 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले असून रावत यांनी नवा पदभार स्वीकारला. देशाच्या हवाई दल प्रमुखपदी व्हाईस एअर चीफ मार्शल BS धनोआ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज निवृत्त झालेले हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांच्याकडून धनोआ यांनी आपल्या पदाची सूत्र स्वीकारली. भारताचे 44वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती TS ठाकूर येत्या 3 जानेवारीला सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी न्यायमूर्ती खेहर 4 जानेवारीला कार्यभार स्वीकारणार आहे. मराठी भाषाप्रेमींसाठी पर्वणी ठरणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाट्यकर्मींचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेले सांस्कृतिक चळवळीचे 2 महत्त्वाचे टप्पे. तसंच सामाजिक भान जागृत करत आपल्या हक्कांसाठी लढा पुकारणाऱ्या मूक मोर्चांनी या वर्षाचा उत्तरार्ध ढवळून निघाला. मराठा मूक मोर्चा, ओबीसींचा आक्रोश मोर्चा, दलितांचा अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठीचा मोर्चा तर मुस्लिमांचा आरक्षण मोर्चा यांनी लक्षवेध करत सरकार दरबारी धडक दिली. या एकूण सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर टाकूया एक दृष्टिक्षेप. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड इथं पार पडलं. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ हिंदी गीतकार गुलजार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी मावळते अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. उद्घाटन सोहळ्याला बिहारचे माजी राज्यपाल DY पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात साहित्यविषयक परिसंवाद, चर्चा, काव्य संमेलन, मान्यवरांच्या मुलाखती आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. डॉक्टर दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉक्टर कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध करणारा, सीमावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करणारा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनानं केंद्राकडे पाठपुरावा करण्याच्या मागणी करणारा ठराव यावेळी संमत करण्यात आला. ठाण्यातल्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत 96व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं दिमागदार आयोजन 19 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलं. नाट्यदिंडीनं प्रारंभ झालेल्या या संमेलनाचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. मावळत्या संमेलनाध्यक्ष फैयाज यांनी नाटककार गंगाराम गवाणकर यांच्याकडे संमेलनाध्यक्षपदाची सूत्र सुपूर्त केली. या संमेलनात आमची बोली आमचा बाणा हा बोलीभाषांवर आधारित कार्यक्रम, मराठी रंगभूमीचा पूर्वरंग हा लोककलेवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला. याशिवाय बालनाट्य, प्रायोगिक नाटकं याबरोबरच अन्य नाट्यविषयक मुद्द्यांवर परिसंवाद आणि चर्चा तसंच रंगकर्मींच्या मुलाखती आणि नाट्यप्रयोगांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष यांनी नाट्य व्यवसायाशी संबंधित अनेक मागण्या सरकारकडे केल्या. यातल्या अनेक मागण्यांना मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींवर लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातर्फे मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येत मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला. प्रत्येक जिल्ह्याच्या मोर्चेकऱ्यांकडून आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
सर्व जिल्ह्यांच्या मोर्चानंतर एक राज्यव्यापी मोर्चा नागपूर इथं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आयोजित करण्यात आला. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत वचनबद्ध असून त्यासाठी न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी कसून प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अॅट्रॉसिटी कायदा मात्र कोणत्याही परिस्थितीत रद्द करणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी निक्षून सांगितलं. मराठा समाजाच्या मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज, इतर मागासवर्गीय समाज आणि मुस्लिम समाजानंही आपापल्या मागण्यांसाठी राज्याच्या काही भागांमध्ये मोर्चे काढले. महिला अत्याचार तसंच अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या प्रकरणांमधल्या गुन्हेगारांना जलदगती न्यायालयाद्वारे अत्यंत कठोर शिक्षा ठोठावली जावी अशी मागणी या सर्वच मोर्चांमधून करण्यात आली. विज्ञान, साहित्य, क्रीडा, मनोरंजन अशा अनेक प्रांतात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप सोडणाऱ्या मान्यवर दिग्गजांना त्यांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव करण्यासाठी विविध पुरस्कारांनी या वर्षात गौरवण्यात आलं. टाकूया एक दृष्टिक्षेप या प्रतिभावंतांच्या सन्मानावर. संपूर्ण जगात प्रतिष्ठेचा मानला गेलेल्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी जुआन मॅन्युएल सॅन्टॉस यांची निवड करण्यात आली. भौतिकशास्त्रात केलेल्या अमूल्य संशोधनासाठी डेव्हिस थॉलेस, डंकन हाल्डन आणि मायकेल कॉस्टरलीज या 3 ब्रिटिश शास्त्रज्ञांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. रसायनशास्त्रात केलेल्या उल्लेखनीय शोधकार्याबद्दल फ्रान्सचे जीन पेरी सॅवेज, ब्रिटनचे जे फ्रेझर स्टोडार्ट आणि डच संशोधक बर्नार्ड फेरिंगा या शास्त्रज्ञांची नोबेल पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. कॉन्ट्रॅक्ट थिअरी या क्षेत्रात विशेष संशोधन केल्याबद्दल यंदाच्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कारासाठी अमेरिकन अर्थतज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे अर्थतज्ञ बेक्ट हॉर्नस्ट्रॉम यांची निवड झाली. वैद्यक आणि औषधशास्त्रातल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी योशिनोरी ओसुमी यांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. साहित्य क्षेत्रातल्या नोबेल पुरस्कारासाठी लेखक बॉब डिलान यांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या बुकर या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रख्यात अमेरिकन लेखक पॉल बेट्टी यांच्या दी सेल आउट या कादंबरीची निवड करण्यात आली. उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा मॅन बुकर पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना त्यांच्या द व्हेजिटेरियन या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. आपल्या लेखनातून ग्रामीण भागातला जीवनसंघर्ष परिणामकारकपणे दाखवणारे लेखक आसाराम लोमटे यांच्या अलोक या कथासंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. आशिया खंडातल्या लोकांच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात येणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी यंदा संगीतकार टी.एम. कृष्णा आणि मानवाधिकार कार्यकर्ते बेजवाडा विल्सन या 2 भारतीयांची निवड करण्यात आली. अन्य मानकऱ्यांमध्ये फिलिपाईन्सचे क्वांचिता कॉर्पिओ मोराल्स आणि इंडोनेशियाचे डॉम्पेट धुआफा यांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांना प्रदान करण्यात आला. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी कलाकारांचा लक्षणीय प्रभाव होता. महेश काळे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा तर रिंकू राजगुरूला विशेष लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. पायवाट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपटाचा तर औषध या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळाला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून रिंगण चित्रपटाचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान हिंदी चित्रपट बाहुबलीनं पटकावला. पिकू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ बंगाली कवी शंखो घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार जाहीर झाला. समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंतांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. यंदाच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, पत्रकार रामोजी राव यांना पद्मभूषण, तर अभिनेते अनुपम खेर, गायक उदित नारायण, टेनिसपटू सानिया मिर्झा, बांधकाम व्यावसायिक शापूरजी पालनजी, हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांना पद्मभूषण, तर अभिनेते अजय देवगण, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पद्मश्री पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. यंदा देशातल्या एकूण 112 व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.
त्यांच्या पत्नी कोकिलाबेन यांनी राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारला. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. यंदा 29 ऑगस्टला झालेल्या विशेष सोहळ्यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू, कुस्तीपटू साक्षी मलिक, लक्ष्यवेधक जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि अव्वल नेमबाज जितू राय यांना राजीव गांधी खेलरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, ऑलिम्पिकच्या ॲथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी ललिता बाबर यांच्यासह 15 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. नौकानयनपटू राजेंद्र शेळके याच्यासह 3 जणांना ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी, साक्षी मलिकचे प्रशिक्षक महावीर सिंग यांच्यासह 6 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आपल्या अथक मेहनतीच्या बळावर आणि दुर्दम्य आत्मविश्वासानं क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत पदक भरारी घेणाऱ्या खेळाडूंनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ऑलिम्पिक स्पर्धेतलं सिंधू आणि साक्षीचं यश, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या देवेंद्र झांझरिया, दीपा मलिक, मरियप्पन थंगावेलू आणि वरुण सिंग भाटिया यांच्या अद्वितीय खेळीमुळे भारतानं मिळवलेली पदकं, युवा हॉकी संघानं चिवट झुंज देत मिळवलेलं अजिंक्यपद, कबड्डी या देशी खेळात मिळवलेलं जेतेपद, तसंच वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत 1009 धावांचा डोंगर उभा करत क्रीडा विश्वाचं लक्ष आपल्याकडे खेचण्यात प्रणव धनावडेनं मिळवलेलं विश्वविक्रमी यश आणि लोकप्रिय अशा क्रिकेट खेळात सलग 18 कसोटी सामने जिंकणाऱ्या भारतीय संघातील अश्विनला मिळालेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातलं सर्वोत्तम स्थान या सरत्या वर्षातल्या काही महत्त्वपूर्ण क्रीडा क्षेत्रातल्या घटनांवर हा एक दृष्टिक्षेप. ऑगस्ट महिन्यात ब्राझीलमधल्या रिओ डी जानेरो इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या 58 किलो गटाच्या कुस्ती स्पर्धेत भारताच्या साक्षी मलिकनं कांस्य पदकाची कमाई केली. 100हून अधिक खेळाडूंच्या भारतीय पथकाला 2च पदकं मिळाली असली तरी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, ॲथलीट ललिता बाबर, नेमबाज जितू रॉय, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ यांच्यासह अन्य काही खेळाडूंनी चमकदार खेळ करून पदकांपर्यंत झेप घेत भविष्यासाठी आशा पल्लवित केल्या आहेत. मुख्य ऑलिम्पिक स्पर्धांनंतर रिओ इथं झालेल्या पॅराऑलिम्पिक अर्थात दिव्यांगाच्या स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. भालाफेकीत देवेंद्र झांझरियानं विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यापूर्वी 2004 मधल्या अथेन्स पॅराऑलिम्पिक स्पर्धेतही झांझरियानं भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावलं होतं. ऑलिम्पिक खेळांमध्ये 2 सुवर्ण पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. मरियप्पन थंगावेलू यानं उंच उडीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं तर दीपा मलिकनं गोळाफेक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. पॅराऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावणारी दीपा पहिली भारतीय महिला ठरली आहे. भारताच्या वरुण सिंग भाटीनं उंच उडी स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. अहमदाबाद इथं पार पडलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारतानं इराणवर 38-29 अशी मात करून पुन्हा एकदा कबड्डीतलं वर्चस्व सिद्ध केलं. भारतानं यंदा या विजयाची हॅट्रिक साजरी केली. यावर्षी गुवाहाटी इथं झालेल्या 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 188 सुवर्ण, 90 रौप्य आणि 30 कांस्य पदकांची घसघशीत कमाई केली. या क्रीडा स्पर्धात मुष्टियुद्धातली सर्वच्या सर्व 10 ही पदकं जिंकून भारतानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं. लखनौ इथं आयोजित करण्यात आलेल्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं बलाढ्य बेल्जियमवर 2-1 गोलनं विजय मिळवत तब्बल 15 वर्षांनंतर अजिंक्यपद पटकावलं. यापूर्वी 2001 मध्ये भारतानं ही स्पर्धा जिंकली होती. थायलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या 6व्या महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा 17 धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत आशियातले 6 संघ सहभागी झाले होते. पोलंडमध्ये झालेल्या 20 वर्षाखालील जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं भालाफेकीत नव्या विक्रमासह सुवर्ण पदक पटकावलं. त्यानं 86.48 मीटर अंतरावर भालाफेक करून लॅटिव्हियाच्या खेळाडूचा विक्रम 2 मीटरनं मोडला. जानेवारीत मलेशिया इथं झालेल्या मलेशियन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत
PV सिंधूनं स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोर हिचा सरळ सेटमध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकावलं आणि वर्षाच्या पहिल्या विजेतेपदाची नोंद केली. भारताचा आघाडीचा बिलियर्डपटू पंकज अडवाणीनं सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचा 6-3 गेमनी पराभव करत 11वं बिलियर्ड्स अजिंक्यपद पटकावलं. बंगळुरू इथं आयोजित केलेली ही स्पर्धा जिंकून अडवाणीनं 16व्या जागतिक जेतेपदाची नोंद केली. ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण इथं 10वीत शिकणाऱ्या 16 वर्षाच्या प्रणव धनावडे यानं केवळ 323 चेंडूंमध्ये 1009 धावा फटकावण्याचा विश्वविक्रम वर्षाच्या सुरुवातीलाच नोंदवला. या खेळीत त्यानं 127 चौकार आणि 59 षटकारांची आतषबाजी केली. मुंबई क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या आंतरशालेय भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेत प्रणवनं हा पराक्रम केला. यापूर्वी 1899 साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिस यानं 628 धावांचा विश्वविक्रम नोंदवला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय कसोटी क्रिकेट संघानं आतापर्यंत एकही कसोटी सामना न गमावता आतापर्यंत 18 कसोटी सामने जिंकले आहेत. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जळगावच्या विजय चौधरीनं पुण्याच्या अभिजित कटकेला 2-0 गुणांनी चितपट करून विजयाची हॅट्रिक केली. सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावत चौधरीनं नरसिंग यादवच्या विक्रमाशी बरोबरी केली. समाज जीवनाला नवे आयाम प्रदान करत साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, राजकारण आणि समाजकारण अशा अनेकविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या काही दिग्गजांनी या चालू वर्षात जगाचा निरोप घेतला. आपल्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणांपर्यंत समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या या नायकांना विनम्र अभिवादन. हा होता वर्षभरात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांच्या बातम्यांवर आधारित दूरदर्शनच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दृष्टिक्षेप हा कार्यक्रम. यात ठळक घटनांचा वेध आपण घेतला. 2016 या सरत्या वर्षाला निरोप देण्याची वेळ आता जवळ आली आहे आणि 2017 या नववर्षाच्या आगमनासाठी आपण सज्ज होऊया. या नव्या वर्षात आपण जे संकल्प करणार आहोत, नव्या कार्यांचा शुभारंभ करणार आहोत, त्यात प्रगती होवो, यश मिळो अशा शुभेच्छा व्यक्त करतो.
नववर्षाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.